हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। चला तर आज प्रदोष होता, सकाळी मस्त देवांची पूजा वगैरे झाली। घरामध्ये देवाची पूजा केल्यानंतर आहे ना खूपच प्रसन्न वाटतं। त्यानंतर गेली होती सईच्या स्कूलला, सईचा रिपोर्ट कार्ड घ्यायला। सईचे मार्क्स पण छान आहे, मस्त सगळ्याला A1 A2 वगैरे आहे, मस्त हुशार आहे सई। तर चला आता आज करायचं होतं आम्हाला गुळ आंबा। तर 25 किलो कैऱ्यांचा गुळ आंबा करायचा होता। तर एक दोन म्हणजे 2 दिवस झाले कैऱ्या आणलेल्या होत्या की म्हणजे 250 रुपयाला भेटली जाळी असं, त्यामध्ये असेल ते म्हणजे 24-25 किलो कैऱ्या असतील, ह्या मोठ्या मोठ्या होत्या। आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी किसून घेतल्या। तर एवढ्या एकखटी काही किसलेल्या नव्हत्या, कारण किसायलाही खूप हात दुखून जातो ना। तर त्यानंतर इकडे मग किसून झाल्यानंतर सगळा किस वगैरे धुतला, कारण त्यातला आहे ना म्हणजे आंबटपणा जास्त, कैरी आंबट असते ना, मग आंबटपणा थोडा काढून घ्यायचा असं। आणि त्यानंतर मग पूर्णपणे पाणी असं मम्मी बघा कशी करते त्याप्रमाणे करून घ्यायचा। पुढची कृती तुम्हाला मम्मी दाखवतेच आहे। तर आपल्या मायलेकी साडीज कलेक्शन व खूप छान मस्त असे सगळे नवीन स्टॉक आलेले आहे। आता लग्न सराई, आता अधिक मास पण आलेला आहे जवळच। तर तुम्हाला ही साड्या खरेदी करायच्या आहे ना, नक्कीच तुम्ही मायलेकी साडीज कलेक्शनला व्हिजिट करा। तर आपलं म्हणजे मायलेकी ना कलेक्शनचं इन्स्टाला पण आहे, तर मायलेकी साडीज कलेक्शन पण म्हणतात कोणी, पण आता मी गुळ आंबाच म्हणते आपलं साधं बघा। आता याच्यात आहे ना गुळ टाकते, मस्त गुळ असा मस्त बारीक करून घेतलाय आणि थोडासा पगळून पण तो जाईल। आणि 2 कढईमध्ये टाकून देते तो गुळ मी। मध्ये ना थोडी वेलची दळून घेतली, म्हटलं थोडे थोडे टाकू आपण, मस्त स्वाद येईल। वेलचीने पण छान मुरंबा लागतो। आणि थोडी थोडी साखर पण टाकणार मी। साखर पण टाकली थोडीशी। जास्त आहे ना, त्याच्यामुळे एका कढईमध्ये काही तो बसला नसता, त्याच्यामुळे 2 कढईमध्ये टाकले मी। मस्त आपण जो 2 कढईमध्ये टाकला होता ना, तर आता गॅसची बचत केली आहे सध्या असं समजा। परत आपण तो कढईतला याच्यात ओतून घेतला, कारण तो बसला होता ना काही, मग तो छोटा झाला। मग म्हटलं ह्या कढईतला पण त्या कढईत बसून जाईल आणि एकाच गॅसवर होऊन जाईल, त्याच्यामुळे आता मी मोठ्या कढईतच करते बघा। आणि काही नाही, शिजता शिजता तो कोरडा पण होणार आहे आणि छान दिसणार आहे आपला मुरंबा। हाय सगळ्यांना गुड इव्हनिंग। आता सायंकाळ झालेली आहे आणि माझा आहे प्रदोष। तर सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी सईच पप्पाच घरी आहे, आमच्या आईन ते गेले आहेत ताईंच्या घरी, आई मामा तर दोघेही गेलेले आहेत ताईंच्या घरी, कालच गेलेले ते दुपारी। आणि आज मस्त छान असं आहे ना, आज प्रदोष आहे आणि स्वयंपाकाला लवकर लागली आहे, कारण उपवास आहे आणि प्रदोषचा उपवास आपण प्रदोष काळामध्ये सोडतात। तर त्यामुळे मग म्हणते तर लवकर स्वयंपाक करून देऊ। सईचे पप्पा ड्युटीला गेलेले, अजून काही आलेले नाही आहे। आणि सई आपली मस्त TV बघते, कारण सईला लागल्या आहे आता सुट्ट्या। आज तिचा रिपोर्ट कार्ड पण घ्यायला गेलो होतो आम्ही स्कूलमध्ये सकाळी। तर कालचा व्हिडिओ सगळ्या त्यांना खूप आवडला, मम्मीचं कलेक्शन। आणि आता थोडंसं बरंही वाटतंय आणि आता म्हटले चला मस्त छान अशी पनीरची भाजी खाण्याची इच्छा झाली होती, तर म्हटलं आता मस्त पनीरची भाजी करूया। सईला पण पनीर खूप आवडतं पनीर, म्हणजे चला करूया आज मस्त छान अशी। तर आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ। एक कांदा घेतलेला आहे, तो उभा कट करून घेते सगळा काही आणि लगेच परतून घेते, म्हणजे लगेच झटपट असा स्वयंपाक होतो।
सकाळी ना घरात आवरता खूप वेळ झाला होता आणि सईच्या स्कूलमध्ये आज आहे ना रिपोर्ट कार्ड घ्यायला ना आम्हाला किती वाजता 10 वाजताच बोलवलं होतं, म्हणजे 9 ते 10 टायमिंग होता. तर घरातलं पूर्ण आवरायचं सईच्या पप्पांचा डबा वगैरे होता, डबा करून घरातलं आवरायचं आणि दूध आमचं आलं होतं 9:30ला. मग सकाळी फ्रीजमध्येच दूध ठेवलं आणि मग गेले, कारण 10 वाजेपर्यंतच रिपोर्ट कार्ड होतं. मग सौरभ भाऊ सोबत गेली होती आणि आपल्या सईचा रिपोर्ट खूप छान आहे, मस्त आहे, सगळे A1 आहे, छान मार्क्स पडले सईला. फर्स्ट टर्मला थोडेसे म्हणजे काय फर्स्ट टर्मला होती मी, पण सेकंड टर्मला छान मस्त. तुझ्या आवडीची भाजी हा का काय रे बाळा, फोन आलाय. चला आज पनीरची भाजी करायची होती, तर एक कांदा घेतलेला आहे, कारण आता आम्ही तिघच होतो. तर कांदा मस्तपैकी ना थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतू दिला. त्यानंतर एक टॅमॅटो घेतला, टॅमॅटो ही छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि त्यानंतर कांदा, टॅमॅटो, थोडंसं अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर सगळं काय एकत्र मस्त सगळं काय परतून घेतलं. थोडंसं तेल टाकून ते गार झाल्यानंतर त्याची मस्त पेस्ट केली आणि तेलामध्ये ते तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतलं. इकडे तोपर्यंत पनीरचे काप करून घेतले आणि किसलेलं पनीरने ना भाजीला मस्त छान असं आहे ना घट्टपणा येतो, त्यामुळे किसलेलं पनीर पण घेतलेले, काजूही घेतले कारण मला काजू खूप आवडतात त्यामुळे. आणि इकडे ना आता मस्त गार होऊ देते आणि गार झाल्यानंतर त्याची पेस्ट करते. इकडे पनीर वगैरे थोडे तळून घेतले, जास्त कडक नाही करायचे, नॉर्मल थोडे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. काजू पनीर दोन्हीही करून घेतलं. सईने तर कच्चंच पनीर खाल्लं, तर तिला आवडतं होतं, मग ती घेऊन आलं, म्हणजे तिला आवडतं पनीर चीज वगैरे खायला. तर म्हटले चला, पनीरमध्ये पण भरपूर काही प्रोटीन असतात आणि आता थोडीशी उभं राहून थकवा आला होता, तर म्हटले चला चहा घेऊ, कारण आज उपवास होता. तर प्रदोष म्हटले काही चालत नाही तर आपण चहा घेऊ, नाही तर जास्त काही चहा घेत नाही. मग थोडासा चहा वगैरे केला माझ्यासाठी आणि तिला पनीर दिले. थोडासा ब्रेक घेतला, जास्त वेळ काही गॅसपाशी एका वेळेस उभी राहिली नाही, थोडा मिळून म्हणजे लवकर स्वयंपाकाला लागली, म्हणजे बरोबर सईचे पप्पा येईपर्यंत स्वयंपाक होत आला होता. इकडे बघा मस्त अशी पेस्ट करून तेल सुटेपर्यंत मस्त अशी ना पेस्ट सगळी काही परतून घेते. त्यामध्ये मग पनीर मसाला, थोडासा घरचा लाल तिखट मस्त टाकून दिला आणि मी बनवलेलं ह्या वर्षीचं लाल तिखट ना खूप छान मस्त तरीबाज झालेला आहे आणि मस्त असा तिखट पण झालेला आहे. नवीन तर खूपच असा तिखट लागतो मसाला. आणि आता पनीर आणि किसलेलं पनीर सगळं काही यामध्ये टाकून दिलं, थोडंसं फ्राय करून घेतलं, म्हणजे थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर जेवढी आपल्याला भाजी हवी ना तेवढं पाणी टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. एकदम सोपी, साधी, झटपट होणारी पनीर भाजी. तर आता सईला खायची होती भेळ, स्वयंपाक होईपर्यंत तिला लागली होती भूक, तर आमच्या सिन्नरमध्ये खूप छान भेळ भेटते, तर मग भेळ सोडली आणि सईच्या पप्पांना दिली. सायंकाळची देवपूजा पण झाली आहे मस्त. एका साईडला साजूक तुपाचा दिवा, एका साईडला तेलाचा दिवा. आपल्या गणपती बाप्पांची लाइटिंगच्या मागे किती सुंदर वाटतंय ना. आणि इकडे आपली सई मस्त. काय तुझ्या गाडीला मोरपीस आहे, मोरपंखी साडी. तुझ्या पण डोक्यात साडीच आहे का? पुढं पाहिजे हो का? सईचं मस्त खेळायचं काम चाललंय, नीट बाळा. अटकलं का? आता माझी देवपूजा झालेली आहे मस्त. आणि इकडे मस्त अशी पनीरची भाजी झालेली आहे. इकडे भात पण आता होत आलेला आहे, कणिक भिजून ठेवलेले आहे, आता पोळ्या करते. आणि इकडे आपली भांडी वगैरे घासून घेते आणि पुन्हा भेटते सगळ्या ताईंना. पुन्हा भेटू सगळं आवरल्यानंतर. बाय. चला, भाजी ही खूप छान मस्त झाली होती, जास्त काही ना म्हणजे पातळ नव्हते कारण तिघच होतो आणि छान मस्त झाली होती, खूप टेस्टी झाली होती. तर आता इकडे ताट वगैरे केलं, ताटामध्ये मस्त पनीरची भाजी, कांदा, कैरी, मीठ
पोळी आणि भाजलेले नागलीचे पापड. आता आम्ही सगळे जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर मग सगळं काही किचन वगैरे क्लीन केला, सगळे भांडे वगैरे घासले. तर कितीही असो पण भांडे भरपूर निघतात. आणि त्यानंतर म्हणजे सगळं आवरल्यानंतर थोडासा फेरफटका मारून आली आणि म्हणजे थोडंसं चालते मी. आणि त्यानंतर इकडे दूध ठेवलं होतं, त्यामध्ये वेलची टाकलेली, साखर टाकलेली, कारण रात्री दूध घेते झोपण्यापूर्वी. चला तर मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. साईबाई पण झोपली. सगळ्यांना बाय.